राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे। शरयू नदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्नान करणार असल्याची माहिती आहे। तर त्याच अनुषंगाने प्रशासनाने आता खबरदारी म्हणून तीरावर चौकी देखील उभारलेली आहे। तर बोटीमध्ये बसून शरयू नदीच्या तीरावरून दिसणाऱ्या अयोध्या नगरीची दृश्य दाखवत शरयूचं महत्त्व सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। पाहूया। तुम्ही अयोध्येत आलात आणि शरयू नदीमध्ये तुम्ही स्नान केलं नाही तर तुमची अयोध्या वारी अपूर्ण राहिली असं म्हटलं जातं। अयोध्येमध्ये जेवढं प्रभू श्रीरामांना महत्त्व आहे तेवढंच महत्त्व शरयू नदीला आहे। आणि मी सध्या शरयू नदीमध्ये आहे। आपण खरं तर या बोटीच्या माध्यमातून ही संपूर्ण दृश्य जे आहे ती साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। हा संपूर्ण अयोध्या नदीचा परिसर अयोध्या नगरीचा परिसर आहे आणि हा शरयू नदीच्या किनारीच अयोध्या नगरी वसलेली आहे। आणि या नदीला खूप मोठं महत्त्व जे आहे ते पुराणामध्ये आपण जर बघितलं प्रामुख्यानं तर प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती देखील याच नदीमध्ये सापडली होती आणि ती मूर्ती आता रामाचं जे जुनं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आहे। आणि त्या ठिकाणी आपण जर प्रामुख्यानं बघितलं तर ही मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। पुराणामध्ये खरं तर नदीला खूप मोठं महत्त्व आहे। लक्ष्मणानं खरं तर ह्या शरयू नदीचं महत्त्व जे आहे ते प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलेलं होतं। हे विहंगम दृश्य खरं तर आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शरयू नदीमध्ये स्नान करणार आहेत आणि त्यांच्या तयारीसाठी आपण जर बघितलं तर खरं तर ही प्रशासनाकडून ही चौकी उभारण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर CCTV असेल किंवा इतर गोष्टींची संपूर्ण तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर सोहळ्याच्या तयारीचा देखील त्यांनी आढावा घेतलाय। तब्बल 5 तास ते अयोध्येमध्ये असतील। तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलंय आणि त्यानंतर सोहळ्याच्या तयारीचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हनुमानगढी मंदिर परिसरामध्ये दाखल झालेत। तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात ठेवण्यात आलेला आहे। मागच्या तासाभरापासून हनुमानगढी मंदिरामध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तर हनुमानगढी मंदिरासमोरूनच या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। पाहूयात। अगदी काही तासांवर येऊन ठेपलेल्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपल्याला माहिती 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्यासह इतर खूप मोठे VIP लोक जे आहे त्या अयोध्येमध्ये येणार आहेत। आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो अयोध्या नगरीतील प्रत्येक चौकामध्ये असल्याचं बघायला मिळते। या मंदिर परिसरामध्ये आपण आहोत आणि मंदिरामध्ये खरं तर काही वेळांपासून जे दर्शन आहे ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे सामान्य भाविक भक्तांसाठी। या ठिकाणी मोठे अधिकारी मोठ्या रँकचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते। रॅपिड ॲक्शन फोर्स असेल किंवा इतर अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात संपूर्ण तयारीचा जो आहे तो आढावा घेतला जात आहे। 2 दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर VIP लोक या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं बघायला मिळतं। आणि त्याच अनुषंगाने पोलिसांचे देखील मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं आपल्याला हनुमानगढीमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।